रामकृष्ण हरी मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. तर आज मी एका अभंगावर प्रवचनाच्या द्वारे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अभंग असा आहे, सर्वांच्या पाठांतरातला सोपा आणि सरळ सरळ अभंग आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि काचे काम नाही ते. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडे. तुका म्हणे महा पातके पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. सर्व भक्तगणांना भक्तांना माझी विनंती आहे, मी या अभंगावर जे प्रवचनामार्फत जे बोलण्याचा प्रयत्न करत आहे, अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजाचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे आणि हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहावा ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. तर अभंगाकडे आपण थोडं वळूया. तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हटलेलं आहे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि काचे काम नाही. मग तुकाराम महाराजांनी विठोबाचे नाम गाऊ आम्ही असं का म्हणलं? जसं की विष्णूचे 3 अवतार. पहिला अवतार रामाचा, दुसरा अवतार कृष्णाचा, आणि तिसरा अवतार हा हरीचा, म्हणजे रामकृष्ण हरी. मग आपण या कलियुगामध्ये पांडुरंगाची भक्ती, विठोबाचीच भक्ती करा, या युगामध्ये सांगितलं आहे जगद्गुरू तुकाराम महाराज. नामनिष्ठ हरीची भक्ती करायची. हरी म्हणजे कोण? आपली सध्या जगाचे मालक, पंढरीचे दैवत पांडुरंग, म्हणजेच विठोबा. विठ्ठल, पांडुरंग, हरी. मग भक्ती करायची, तर भक्ती अशी करायची, एकनिष्ठ भक्ती करायची. एकनिष्ठ भक्ती करायची म्हणजे कशी? कामामध्ये काम, मुखी म्हणा राम राम, असं काही नाही की तुम्ही काम करूच नका, फक्त पांडुरंगाचीच भक्ती करा, असं कुठल्याही संतांनी कुठेही सांगितलं. कामामध्ये काम, मुखी म्हणा राम राम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि काचे काम नाही येते. बाकीची गरजच नाही. जर तुम्ही पांडुरंगाची भक्ती केली तर काय नाही. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाल्यास. मोडून या वाटा म्हणजे कोणत्या वाटा मोडायच्या? जे काही आपण संसारामध्ये गुंतून बसलो, मोह, माया, जाळ, हे माझं, ते माझं, ते माझं, माझा मुलगा, माझी पत्नी, अरे तो
करायच्या ऐन टायमाला कोणीच नाही तुमचं. पण सोडायचं नाही. असं काही नाही की आपण बायकोपासून वेगळं राहून काहीतरी करायचं, आईवडिलापासून वेगळं राहून काहीतरी करायचं, मुलं बाळाला बाजूला ठेवून आपण काही नाही. तसं नाही. ह्या संसाराच्या जाळ्यामध्ये राहून करायचं आपल्याला. फक्त ह्या जुनाट वाटा मोडायच्या. मोडून ह्या वाटा सूक्ष्म त्यांनी केला राज्यभार. केला राज्यभार ह्या ज्या संसारातल्या वाटा आहेत, संसारातलं दुःख आहे, हे जर तुम्हाला मोडायचं असेल तर तुम्हाला एक गावा मी विठोबाचा म्हणजे पांडुरंगाची एक निष्ठ भक्ती करायची आपल्याला. ठीक आहे, कोणी भजनाच्या माध्यमातून कोणी करायचं तसं नाही. तुम्हाला काय जमतं तुम्ही काम करत राहायचं. फक्त काय म्हणायचं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी या नामाचा जप करायचा. नाही तर बस आपलं विठ्ठल 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 बस. भक्ती म्हणजे असं काय की मंदिरात जाऊन बसावं, 2 तास आपण तपश्चर्याच करावं, तसं काहीच नाही. तुम्ही चालू कामामध्ये विठ्ठल 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 म्हणत राहिले किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहिले तरी पण झालं. फक्त ह्या वाटा मोडायच्या. म्हणजे कोणत्या वाटा मोडायच्या? कामात काम करीत राहायचं आणि जप करीत राहायचं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू रमरस आवडीने. जसे की भजनामध्ये टाळ मृदंग विना एका सुरात लावून आपण भजन गातो. शिव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस कोणता? हाच आहे ना. मस्त भजनात बस भजन करायचं. मग ते भजन सप्ताहात असो, रोजचा हरिपाठाच्या माध्यमातून असो, किंवा आपण एक ठिकाणी 2-5 जण बसून भजन करते असो, टाळ मृदंग अशी एका सुरात तालात लावायची आणि मग गायचं भजन, विठोबाचं भजन. काय जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, हो जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठोबा म्हणजे काम एका ताला सुरात मस्त ठिकाण आनंद यायचा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडणे. हा ब्रह्मरस आपल्याला सेवायचा आहे, सेवन करायचं आहे. कशाचं सेवन करायचं? या हरिनामाचं सेवन आपल्याला करायचं आहे. तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त हेळा मात्र. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर असं सगळं जर करत राहिलात, नामस्मरण करत राहिलात, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी, तर तुमचे जे काही पातक असतील ह्या जीवनातून पातक तुमच्या मुक्त होणार आणि तुम्ही हरल्या रस्त्यात विठोबाच्या रस्त्यात. म्हणून मोडून या वाटा शिक्षण विस्तार केला राज्य महाराजाला. पूर्ण पाप होऊन जातं, नष्ट होतं. भजन केल्याने, नामस्मरण करा, कीर्तन ऐका, श्रवण करा काहीतरी. खूप काही लिहून ठेवलेलं आहे या साधू संतांनी, खूप लिहून ठेवलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, गुरुबा काका असतील, सेनानावी असतील, नामदेव महाराज असतील, चोखोबा काका असतील, सर्व धर्माचे संत आहेत. कुठलाही जात भेद नाहीये, सांप्रदायिक नाही. सज्जन कसाही सुद्धा संत होतं. अरे ह्या सर्व संतांना आपले सावता महाराज असतील, किती संत आहेत. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव, तुकाराम, जनाबाई असतील. सगळ्या समाजामध्ये शिंपी, नावी, कोळी, साडी, कोळी सगळे समाजामध्ये संत आहेत. सगळ्यांनी त्यांच्या परीनं सर्वांनी लिहून ठेवलं. पण कुठं असं सेपरेट एका समाजासाठी कुणीही लिहून ठेवलेलं नाही. कुठल्या संतांना लिहिलं नाही, कुठल्या महापुरुषांना लिहिलं नाही. सर्व धर्म समभाव, सगळ्यांना भक्ती.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या वेळेस सांगितलं, एक गावा मिठोबाचे नाम अनिकाची कामं नाही येथे. येड्या गावळ्याचं काम थोडंच आहे. मोडून या वाटा सुक्षेनुस्तर केला राज्यभार झालाय. सगळ्या जुना वाडा मोडून टाकायच्या, फक्त विठ्ठल नाम, विठ्ठल 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 भजन करायचं. आणि व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळं मी जास्त काही असं बोलण्याचा प्रयत्न नाही. पण जे काही मी बोललो माझ्या बुद्धीचा भाग आहे. आणि या अभंगाचा भावार्थ सारांश अजून दुसरा असू शकतो. आणि माझं काही जर या अभंगामध्ये चुकलं असेल तर सर्वांनी माफ करा. बोलले करू वेळाकडे उत्तर करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सर्वांनी क्षमा करावी, क्षमा असावी. हा अभंगाचा भावार्थ असाच आहे, असं काही नाही. आणि सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल आहे पंढरीचा राजा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.